नमस्कार, स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवात करूयात मुख्य बातम्यांपासून। दुष्काळानं होरपळणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना 3 महिन्यांसाठी वीज बिल माफी देण्यात आली आहे। शेतकऱ्याला सावकारी पाशातून काढण्यासाठी प्राधान्य देऊ असं देखील सरकारकडून सांगण्यात आलं आणि त्याचाच एक भाग म्हणून 5 लाख शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज माफ करण्यात आलंय। घेता यावं या दृष्टीने पाणी आहे, पण त्याचे वीज कनेक्शन काटले जातात, त्याचा बिल भरायला पैसा नाही आहे आणि म्हणून त्याला पूर्णपणे विजेची माफी आणि अपवाद म्हणून सांगितलंय। पुढे हे करणार नाही, कारण हे केलं तर राज्याचं दिवाळा वाजू शकेल, वीज मंडळ चालणार नाही। पण अपवाद म्हणून आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आणि पूर्ण त्याला विजेचं बिल माफ आम्ही केलेलं आहे। ऐतिहासिक आणि धाडसी अशा प्रकारचं पाऊल आम्ही उचललं की ज्याच्यामध्ये जवळपास 5-5.5 लाख शेतकऱ्यांनी वैध सावकारांकडनं त्या ठिकाणी कर्ज घेतलं। ते सगळं कर्ज हे आम्ही सरकार भरणार आहे आणि ते आम्ही माफ करतो आहोत। आणि ज्यांनी अवैध सावकाराकडनं कर्ज घेतलेलं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ते कर्ज भरण्याची आवश्यकता नाही। आम्ही कायदा तयार केला आहे, कायद्याने ते तुम्हाला मागता त्यांना येणार नाही आणि तुम्हाला जर कोणी तगादा लावत असेल तर एक थेट कायद्याच्या अंतर्गत अर्ज करा आणि आम्ही त्या सावकारावर कारवाई करू। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं असलं तरी दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्षात कमी मदत मिळणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय। तर हे पॅकेज निराशाजनक असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना आम्ही सगळेजण सभागृहामध्ये एकत्र होतो, परंतु उत्तर देत असताना काय त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत सांगितलंय, शेवट बोलत असताना ते म्हणले 7,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे, तातडीने आम्ही त्या रक्कम उपलब्ध करून देणार आहे। आत्ताचा जो पुरवणी मागणी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन त्या विभागाला 2,000 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी दाखवलेली आहे। जर 7,000 कोटी रुपयाचं पॅकेज तातडीनं द्यायचं म्हटलं तर तेवढी तरतूद त्या हेडला ही पुरवणी मागण्यामध्ये दिसायला पाहिजे होती। जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ते पुढच्या 5 वर्षात आम्ही काय करणार ते जाहीर केलं आणि आश्चर्य असं आहे की ते 5 वर्षाचा कार्यक्रम जलसंधारणाचा शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागच्या 10 वर्षात अतिशय प्रभावीपणाने राबवला। त्याचंच पुढचं पाऊल हे सरकार टाकते, त्यामुळे ते काही पॅकेज होऊ शकत नाही। आता राहिला प्रश्न फक्त 3 महिन्याचं त्यांनी वीज बिल माफ केलेलं आहे। खरं म्हणजे जुलैपर्यंत आता पाऊस येणार नाही, 6 महिन्याचं तरी किमान वीज बिल माफ करण्याची अपेक्षा होती। 25,000 रुपये जिरात शेतकऱ्याकरता आणि 50,000 रुपये ओलितीच्या शेतकऱ्याकरता दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची होती। मला वाटतं फक्त घोषणा ज्या केलेल्या आहेत त्यातून कुठल्या प्रकारची मदत शेतकऱ्याला स्थिती नाही आहे आणि म्हणून फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम फक्त सरकारने या माध्यमातून केलेलं चित्र आज दिसतंय। नैराश्य असं प्रकारचं निराशाजनक पॅकेज राज्य सरकारनं या निमित्तानं जाहीर केलेलं आहे। सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केलंय, त्यातच उत्तर महाराष्ट्रात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली। साताऱ्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या, निफाडमध्ये देखील गारांचा पाऊस पडला। पिकांचं नुकसान जे आहे त्याच्यामुळे शेतकरी आता धास्तावला आहे। विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीनं अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय। प्रधान सचिवांकडे हा जो प्रस्ताव आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। त्यांनी राजीनामा दिला नाही तर अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला होता। बेळगावमध्ये होणारं नाट्य संमेलन वादात सापडलंय। मोहन जोशींनी बेळगावबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बेळगाव नाट्य परिषदेच्या ऑफिससमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काल निदर्शनं केली। या बैठकीदरम्यान ही निदर्शनं करण्यात आली। बेळगाव नाट्य परिषद मोहन जोशींच्या वक्तव्याशी सहमत नाही आणि 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान नाट्य संमेलन घेणं शक्य नाही असा ठराव यावेळी मांडण्यात आला। या सगळ्या वादानंतर मोहन जोशींनी दिलगिरी व्यक्त केली आणि ठरल्याप्रमाणे बेळगावमध्ये नाट्य संमेलन होणार असल्याचं स्पष्ट केलं। मी त्यांना म्हटलं की अहो हा राजकीय मंच नाही आहे, हा कलाकारांचा मंच आहे, रंगमंच आहे, तर इथं हा किती योग्य बसतो। त्याच्यावर त्यांनी सांगितलं साहित्य संमेलनामध्ये इतक्या वर्षापूर्वी जेव्हा झालं होतं त्यावेळेस सीमाप्रश्न मांडला होता। मी त्यांना समजावून सांगितलं, म्हटलं साहित्य परिषद वेगळी, नाट्य परिषद वेगळी, त्यांची घटना वेगळी, आमची घटना वेगळी
म्हणून आमच्या घटनेमध्ये एक बॉडी आहे 45 जणांची, नियामक मंडळ म्हणतात त्याला, त्यांच्यासमोर हे विषय ठेवले पाहिजे. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय मला हा निर्णय देता येत नाही. ज्यांचा गैरसमज झालाय त्यांची माफी मागायला मला काही कमीपणा वाटत नाही. माझा कुठलाही इगो प्रॉब्लेम नाही. हे संमेलन सगळ्यांनी मिळून करायचं आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने हे यशस्वी होणार आहे. त्यामुळे त्यांनी जर इगो केला असेल की मोहन जोशींनी माफी मागावी, तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. माझ्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. मला काही इगो करायचं नाही, इगो प्रॉब्लेम करायचं नाही. मला त्यांच्या सहकार्याने हे नाट्य संमेलन यशस्वी करून दाखवायचं आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकरांना हायकोर्टानं दणका दिलाय. राजन वेळुकर अपात्र असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. एडी सावंत यांनी या संदर्भातली याचिका दाखल केली होती. प्राध्यापक नसतानाही वेळुकरांची कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली असा आक्षेप यात घेण्यात आला होता. विषयी हायकोर्टाचं असं काही वक्तव्य येणं हे खचितच शोभनीय नाही. पण निकालामध्ये काय म्हटलंय, कोर्टाला माननीय उच्च न्यायालयाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, ते स्ट्रिक्चर्स आहेत का अजून काय आहे, प्रोसेस विषयी काही माहिती मागितली आहे, याची सविस्तर माहिती मी घेईन आणि यानंतर सरकार आपलं धोरण ठरवेल. एक अधिव्याख्या तर माझ्यापेक्षा उच्च शिक्षण म्हणजे जास्त गुणवत्ताधारक कसा ठरू शकतो, जो कधी रीडर झाला नाही, प्रोफेसर झाला नाही, आणि मग असंच इकडे तिकडे जमाजमी करून काय एक ग्राउंड तयार करायचं, त्याला आपण लॉबिंग म्हणू, आणि मग अशी पदं मिळवायची. लोकसभेत धर्मांतराच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय. धर्मांतराबद्दलच्या चर्चेवरचं सरकारचं उत्तर न पटल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याआधी या मुद्द्याशी संघाचा संबंध का जोडता अशी प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली होती आणि काही जणांना हिंदू या शब्दाचीच ॲलर्जी आहे अशी पुष्टीही व्यंकय्या नायडूंनी जोडली होती. इस दिशा में हम सब लोग मिलकर चर्चा करें, एक अच्छा कानून बनाए, सभी स्टेट्स में मिलकर इसको अमल करें. ये हम भी साथ हैं. मैडम, कन्वर्शन एंड रिकन्वर्शन, both are issues to be discussed. The government has no problem whatsoever. If the house wants a central registration. उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी और उनके सहयोगी जो संगठन है, तो धर्म परिवर्तन की आड़ में जो उत्तर प्रदेश में सांप्रदायिक तनाव पैदा करना चाहते हैं, दंगे कराना चाहते हैं, तो सपा सरकार की जिम्मेवारी बनती है कि इस किस्म के जो एलिमेंट्स हैं, जिनको ये लोग आगे करके ये हालात को वहाँ पे खराब करना चाहते, तो उनके खिलाफ सपा सरकार को सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए. नथुराम गोडसेच्या मुद्द्यावरून राज्यसभेत काल प्रचंड गदारोळ झाला. भाजप खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून आणखी एक वाद ओढवून घेतला. महाराष्ट्रात नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एका हिंदुत्ववादी संघटनेनं आयोजित केलेला हा कार्यक्रम होता. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला आणि त्यावरून गदारोळ झाला आणि ज्यामुळे कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुझे लगता है कि नाथूराम गॉडसे भी एक राष्ट्रभक्त था और महात्मा गांधी जी ने भी राष्ट्र के लिए बहुत कुछ किया. तो लोगों का अपने तरीके से सोचने का तरीका है. मनाया जा रहा है कि नहीं मनाया जा रहा है, इसकी जानकारी मुझे नहीं है, इसलिए उस संदर्भ में कोई टिप्पणी नहीं करना चाहूंगा. आखिरकार तो उसके दिल में भी दर्द था और उसका उस समय का जो स्टेटमेंट है वो मुझे लगता है कि राष्ट्रभक्ति से ही ओतप्रोत था. किसी कारण से गुस्सा से अगर उसने कोई गलती की होगी तो मुझे इस संदर्भ में नहीं, लेकिन वो राष्ट्रद्रोही भी नहीं था. होगा अगर गलती से कोई निकला होगा तो वचनों को वापस लेता हूँ, लेकिन मैंने गॉडसे राष्ट्रभक्त नहीं है, मैंने ऐसा नहीं कहा. राष्ट्र आपने ये कहा कि गांधी जी ने भी, मैंने कहा ये भारत लोकतंत्र है, यहाँ लोगों के तरीके किया गया था कि वहाँ महाराष्ट्र में उनका जन्मदिन मनाया जा रहा है. तो कोई ईंट को भगवान मान ले, कोई पत्थर को भगवान मान ले, कोई आपको भगवान मान ले, मैं क्या करूँ. तो गॉडसे की अगर कोई पूजा कर रहा है तो मेरा कोई दोस्त नहीं, मैं नहीं रोक सकता उसको. इस तरह से राष्ट्रपिता के खून का इस तरह के समर्थन करना और जिन्होंने खून किया वो गोडसे की का शौर्य दिन ये मनाना, ये बिल्कुल गलत बात है, ऐसा मेरा कहना है. और सरकार ने इनको अंदर करनी चाहिए. सरकार इसके ऊपर चुप कैसी है, ये मेरा सवाल है. नथुराम गोडसे, पंडित नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींचा हत्या केलेली आहे, वध केलेला आहे. त्याबद्दल ते फासावर गेलेले आहेत. त्यांचं कोणी समर्थन करत नाही. पण जर दहशतवादाचाच मुद्दा असेल तर प्रियंका गांधी या राजीव गांधीच्या हत्यारांना तुरुंगात जाऊन कशा करता भेटल्या
आणि त्यांचं समर्थन ते कशासाठी करत होत्या याच्यावर त्यांना उत्तर द्यावं लागेल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. महत्त्वाच्या विषयांवर यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली, ज्यात संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा या विषयांचा समावेश आहे. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय करारही करण्यात आले. संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केलं जात आहे. जागतिक परिस्थिती कितीही बदलली तरी रशिया हा भारताचा महत्त्वाचा मित्र असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. The character of global politics and international relations is changing. However, the importance of this relationship and its unique place in India's foreign policy will not change. The character of global politics and international relations is changing. However, the importance of this relationship and its unique place in India's foreign policy will not change. इतरही बातम्यांचं पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर. मालेगावमध्ये एका दारुड्यानं आपल्या पत्नीचा पहिल्यांदा गळा आवळून आणि त्यानंतर अंगावर रॉकेल टाकून निर्घृण खून केलाय. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अशोक शेलारला अटक करण्यात आली आहे. त्याला दारूचं व्यसन होतं, तसंच त्याचे विवाहबाह्य संबंधही होते आणि याच कारणावरून या दोघांमध्ये खटके उडत होते. पुन्हा तसं भांडण झालं आणि संतापलेल्या पतीनं पत्नीला जिवंत जाळलं. या घटनेमुळे मालेगावमध्ये हळहळ व्यक्त होते. नंदुरबारमध्ये वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या आदिवासी बांधवांच्या फायली सडून आता जीर्ण झाल्या आहेत. जे दावे त्यांनी दाखल केलेले आहेत त्या फायलींना सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आता वाळवी लागलेली आहे. या सर्वांनी काल आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलंय. तराडी आश्रमशाळेतल्या 10वीच्या मुलांना अखेर पुस्तकं मिळाली आहेत. IBN लोकमतने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची दुर्दशा आणि त्यांच्या समस्यांचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. अखेर IBN लोकमतच्या बातमीच्या दणक्यानं प्रशासनाला जाग आली आहे. आळंदीत सुरू असलेल्या विकास कामांमुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराला धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. भाविकांच्या दर्शनबारीसाठी सध्या मंदिर समितीतर्फे बांधकाम सुरू आहे आणि यामुळे मुख्य मंदिराच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण झालाय. या बांधकामासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोबांचा जुना वाडाही जमीनदोस्त करण्यात आलाय. वास्तविक पाहता हा प्रकार सगळा गैरच वाटतोय, कारण जी भिंत आहे त्या लगत जे उत्खनन आत्ता चालू आहे ती इतकं खाली गेलेलं आहे की त्याच्यामुळे 100% जुन्या भिंती ज्या आहेत मंदिराच्या, देवस्थानच्या ज्या भिंती आहेत त्याला निश्चितच तडे जाणार, त्याच्यात कुठली शंका राहत नाही. त्याच्यासाठी पूर्वी खरं त्यांनी सगळं नियोजन करूनच हे उत्खनन करायला हवं. याच्या मागे त्याचं जे कॉस्टिंग आहे, त्यांनी जे त्याचे सगळं जे मूल्य आहे तर ते मूल्य लोकांपर्यंत जायला पाहिजे. बरोबर काय त्याची त्याचा जो उभा करण्याचा त्यांचा जो कालावधी आहे तो पण त्यांनी तिथं सांगितला पाहिजे. कारण यामध्ये हे सगळं देणगीत नाही आणि शासनाने सुद्धा यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. दर्शन बारला आम्ही तिकडे जागा दिली नाही त्यांना. पाईप लावून हे केलेलं आहे, फुल टाकलेलं, सोपान काका फुल केलेला आहे आणि सुरक्षित पान दरवाजाने आतमध्ये पाणी लोकांना ज्ञानेश्वर महाराज दर्शनाला जायला भारी आहे. समाधी मंदिरा शेजारीच आजोळ घराच्या जागी देवस्थानने दर्शनबारीचा प्लॅन आमच्या टाकला होता. त्या प्लॅनला पाटबंधाऱ्याच्या NOCच्या पूर्व अटीच्या द्वारे आम्ही परवानगी देण्यात आली होती. त्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी जवळपासची जी बांधकाम आहेत त्यांची पाहणं गरजेचं होतं आणि त्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी न पाहता ते मनुष्याद्वारे खोदणं गरजेचं होतं, हँड ब्रेकर्सच्या द्वारे खोदणं गरजेचं होतं. पण यांनी मोठ्या प्रमाणात ब्रेकर्स आणले, पोकलँड्स आणले, त्यामुळे त्याच्या हादऱ्यानं ज्या माऊली मंदिरालगतच्या ओऱ्या होत्या, दगडी ओऱ्या, त्या दगडी ओऱ्या खचलेल्या दिसून येत आहेत. जवळपास 1-1.5 इंचाची चीर त्याला पडलेली दिसते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं एक मोठं यश प्राप्त केलंय. संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केलाय. पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना अशा प्रकारची मागणी केली होती. त्यानंतर भारताकडून प्रयत्न करण्यात आले होते. या प्रयत्नांना यश आलंय. 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. मोदींनी या सर्व देशांचे आभार मानले.
इतर बातम्यांसह भेटणार होते का ब्रेक नंतर. होणार सुनमी या घरची या मालिकेतल्या श्रीच्या आया आता 4 ज्या आया आहेत त्या नाटकात एकत्र येणार आहेत. तर मदर्स डे हे नावाचं नाटक आहे. दिग्दर्शक आणि लेखक आहेत आनंद म्हस्वेकर, सुहिता थत्ते, स्मिता सरवदे, सुप्रिया पाठारे, पूर्णिमा तळवलकर. आता रंगभूमीवरही प्रेक्षकांच्या भेटी राहणार आहेत. या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रींची रंगभूमीवरची ही जी एकत्र इनिंग आहे ती आता पाहायला मिळणार आहे. बिन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी या आगामी नाटकाचं हे खास पोस्टर आपण आता बघू शकताय. रजनीकांत यांच्या लिंगा या चित्रपटावरून वाद निर्माण झालाय. मद्रास हायकोर्टानं चित्रपट निर्मात्याला 3 कोटी रुपये भरायला सांगितलं आणि त्याशिवाय चित्रपट रिलीज होऊ शकणार नाहीये. KR रवी रथिनाम यांनी या चित्रपटाच्या विरोधात दावा केलाय. या चित्रपटाची कथा त्यांच्या मुल्लाई वण्णम 999 या चित्रपटावरून घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या बातम्यांनंतर आपण स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण आज शुक्रवार आहे. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत. फोनवरून तुम्ही देखील या गप्पांमध्ये सहभागी होऊ शकता. आमचा नंबर आहे 02266 899 263.